नमस्कार, मी विद्या मोरे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। आज होती अक्षय तृतीया। तर अक्षय तृतीयाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज बाळाचं फर्स्ट हेअर कटिंग होतं, म्हणजे जावळ काढायचं होतं। तर आपल्या परंपरे आणि संस्कृतीनुसार बाळाच्या जन्मानंतर काही महिन्यात किंवा 1-2 वर्षांनी त्याचे पहिले केस काढले जातात, ज्याला आपण जावळ म्हणतो। हे जावळ काढण्याचं मुख्य काम मामाच करतो, मामाचंच असतं। जुन्या काळापासून चालत आलेल्या परंपरेनुसार बाळा जन्माला आल्यावर मामा आपल्या बहिणीच्या घरी जाऊन भाच्याचे जावळ काढतो। मामाच्या हाताने जावळ काढणे हे बाळाच्या आयुष्यासाठी शुभ आणि भाग्यशाली मानले जाते असं म्हणतात। तर बाळ पण मस्त मांडीवर मामाच्या बसले, तर मामा पण आलेत, मामा मामी, परत मामाचे मुलं आलेत, आराध्या अथर्व। मग मस्त बाळ पण एन्जॉय करतंय आणि बाळाचे केस भरपूर होते, म्हणून मग एकच असं त्याची हे ठेवली होती बट, त्याला तुम्ही काय म्हणता माहीत नाही, पण शेंडी पण बोलतो आम्ही। जावळ ठेवलं होतं ते, आणि बाकीचे असे केस केलेले, कारण त्याला सर्दी खोकला भरपूर व्हायचा म्हणून। आणि मग आता म्हटलं ते मामाच्या हातूनच काढावं लागतं ना, म्हणून म्हटलं चला आजचा दिवस काय बघावा लागणार नाही, खूप चांगला शुभ दिवस असतो। आणि हे असं खोबऱ्याच्या वाटीत ठेवतात काढून असं। आता प्रत्येकाच्या म्हणजे पद्धतीनुसार किंवा सगळ्यांच्या म्हणजे गाव बदलतं तसं म्हणतात, पद्धत बदलते, काय तसंच असतं ते। तर हे असं आमच्याकडे असं ठेवतात खोबऱ्याच्या वाटीत। आता 1-2घींनी सांगितले मला त्याचं पण काय करायचं, म्हणजे त्याची नेमप्लेट वगैरे बनवायची। तर म्हटलं ठीक आहे, आजचा दुसरा खास क्षण म्हणजे दादाचा बड्डे। वहिनीने दादाचं औक्षण वगैरे करून घेतलं आणि मी पण केलं। मग दादाने केक कट केला, छान मस्त असा बड्डे झाला सेलिब्रेट। छोटासा नॉर्मल आपलं केला आम्ही साधासा बड्डे। आणि त्याच्यानंतर मग हे पण आले, हे आहेत आमचे अथर्व, आराध्या, वहिनी आणि आमची दीदी आहे, म्हणजे माझ्या नंदेची मुलगी आहे। आणि हे आहेत आहो, आणि आता ते दादाला केक भरवायला आले असं। आणि इकडे आई बसल्या होत्या, आणि आई इकडे नमस्वी बसली आहे। इथे हे आमच्या ताई आहेत, आई आहेत, आणि दादाने बाळासाठी आणलेलं हे गिफ्ट आहे।